जर्नलिझम विषयी तुम्ही काय सांगाल? कुठलंही फील्ड असं नाही की ज्याच्यात रोज नवीन आहे. फक्त पत्रकारितेचं फील्ड असं आहे की ज्यात रोज काहीतरी नवीन आहे आणि ते रोज नवं घेण्याचा ध्यास तुम्हाला लागला, नवीन काहीतरी करायची सवय लागली की मग तुम्ही स्वस्थ बसत नाही. आणि ते स्वस्थ न बसणं हे तुमच्या उत्कृष्ट पत्रकारितेचं गमक आहे. आणि आजची तरुण पिढी जी आहे ती अतिशय इंथुझियास्टिक आहे, खूप काही करावं वाटतं. अशांना पत्रकारितेसारखं फील्ड नाही. आता खूप सारे पोर्टल यायला लागले, वेगवेगळ्या वेबसाईट यायला लागल्यात. लोकल बंधनसारखं तुमचं माध्यम आहे की इतकं सुंदर माध्यम आहे ते. याच्या निमित्ताने वेगवेगळे क्षेत्र लोकांना कळायला लागले. इतक्या अपॉर्च्युनिटीज आहेत, पण ह्याचा बेस पत्रकारिता आहे. तुमची पत्रकारिता जर चांगली असेल, तुम्हाला विषय चांगले कळत असतील, तुम्हाला चांगली बातमी ड्राफ्ट करता येत असेल, कमी शब्दात जास्तीत जास्त आशय देता येत असेल, तर हे तुमच्यासाठी आव्हानात्मक क्षेत्र आहे आणि हे तुम्ही निवडलं पाहिजे. जर्नलिझममध्ये काम करताना बऱ्याचदा अनेक मान्यवरांना भेटण्याची संधी मिळते, जे खूप ग्लॅमरस समजले जाते. याविषयी तुम्ही काय सांगा? हे ना काही अंशी खरं आहे. म्हणजे मी पत्रकारितेत आल्यामुळे मला अनेकांना भेटता आलं. म्हणजे अमिताभ बच्चन असेल, गुलाम अली असेल किंवा अटल बिहारी वाजपेयींसोबत मी सार्क कॉन्फरन्सला पाकिस्तानला गेलो. मला तेही करता आलं बिंग जर्नलिस्ट म्हणून. पण जेव्हा तुम्ही तिथे जाता ना, मी अमिताभना भेटायला गेलो. गेल्यानंतर मी त्याला काय बोलायचं ते जर माझ्याजवळ नसेल तर माझ्या त्या पत्रकारितेचा आणि तिथं जाण्याचा शून्य उपयोग आहे. किंवा मी सिंधुताई सपकाळांना भेटायला गेलो. तिथे गेल्यानंतर मी त्यांच्याशी काय बोलायचं, मला जर सामाजिक भान नसेल, माझ्याजवळ सामाजिक माहिती नसेल, त्यांच्या कामाविषयीची माहिती नसेल, तर त्या जाण्याला व्यर्थ आहे. त्याच्यामुळे पत्रकाराला भेटायला खूप मिळतं, पण भेटल्याचा उपयोग किती होतो हे तुमचं ज्ञान तुम्हाला सांगतं. जर तुमच्याजवळ काही नसेलच तर मग तिथे जाऊन काही उपयोग नाही. भाऊ मी एक फोटो काढला, आयुष्यभर ठेवला माझ्यासोबत, माझा याच्यासोबतचा फोटो, ह्याच्या पलीकडे काही नाही. पण तुमच्याजवळ जर माहिती असेल तर तुम्हाला त्यांच्याशी डिस्कस करता येतं. तुम्ही जेव्हा त्यांच्याशी चर्चा करता तेव्हा वेगवेगळे अँगल तुम्हाला कळतात. प्रत्येक गोष्ट छापायची असते असं नाही नसते. बरोबर आहे. काही अनेक जण ऑफ द रेकॉर्ड म्हणून तुम्हाला सांगतात, पण हल्ली एक नवीन पद्धत सुरू झाली की ऑफ द रेकॉर्ड त्यांनी सांगितलं असंही लिहितात. अच्छा, असं लिहून छाप. पण ते चुकीचं आहे हे. पण खूप गोष्टी तुम्हाला मिळतात. अनेक गोष्टी जेव्हा कळतात त्या सगळ्याच लिहिल्या पाहिजेत असं नाही. काही गोष्टी संदर्भ म्हणून तुम्ही तुमच्याजवळ ठेवल्या पाहिजेत. पुढे चालून जेव्हा काही लिहायचं आहे तेव्हा तुम्ही ते संदर्भ देऊ शकता. तो संदर्भ दिला तर तुमचा लेख रिच होतो. पण हल्ली त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर ह्याच्यासारखं फील्ड नाही. तुम्हाला असंख्य लोकांना भेटायला मिळेल, अनेक विषयावर चर्चा करायला मिळतील, पण तुम्हाला देखील तेवढंच अपडेट राहावं लागेल. जर्नलिस्टमध्ये कोणते कौशल्य असणे गरजेचे आहे? डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला फिरावं लागतं आणि पत्रकार हा गुड लिस्नर पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याचं ऐकून घेणार असाल तर तुम्हाला खूप गोष्टी कळतात. एखादा माणूस तुमच्याकडे येतो, काहीतरी सांगतो, त्याच्या सांगण्यात तो बाकीच्या 10 गोष्टी सांगेल. त्याला जे काही सांगायचं आहे त्याचा जीव अगदी छोटा असेल, तो विषय अगदी छोटा असेल, स्टोरी कमी असेल, पण तो जे सांगतो ते सगळं शांतपणे तुम्ही ऐकून घेतलं, त्याची तर स्टोरी कळेलच कळेल, पण त्याच्यासोबत दुसऱ्या 10 गोष्टी तुम्हाला अजून कळतील. पण तुम्ही जर ऐकूनच घ्यायचं नाही ठरवलं तर मग तुम्हाला काही उपयोग नाही, ते कळणारही नाही तुम्हाला. फील्ड जॉबबद्दल सविस्तर काय सांगाल? फील्ड जॉबसाठी आता 2 प्रकारचे आहेत. प्रिंट मीडियाचा जॉब वेगळा आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जॉब वेगळा आहे. तर दोन्ही जॉबची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. फील्ड म्हणजे पेपरमध्ये काम करताना रिपोर्टरनी फिजिकली असलंच पाहिजे असं बंधन नाही. तो कोणाकडून तरी माहिती विचारून घेऊ शकतो. त्याच्या आकलनातून, त्याच्या सोर्सेसमधून जी माहिती मिळते त्याच्या आधारे तो अतिशय उत्तम बातमी लिहू शकतो. पण इलेक्ट्रॉनिक मीडियाला ती मुभा नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियाला फुटेज पाहिजे असतं. त्याच्यामुळे त्या रिपोर्टरला स्पॉटवर पाहिजे. तो स्पॉटवर असेल तरच त्याला ते फुटेज मिळेल. त्याला बॉडी लँग्वेज त्या नेत्याची, त्या अधिकाऱ्याची काय होती, त्याच्यातून तो काय सांगू इच्छित होता, तो काय बोलला, त्याचा अर्थ काय निघाला, हे सगळं त्याला फील्डवर उभं राहून बघावं लागतं आणि ते सांगावं लागतं. त्यामुळे दोघांचे वेगवेगळे टिप्स अँड बट्स. पण कुठल्याही मीडियात जा तुम्ही, इलेक्ट्रॉनिक मीडियात जा किंवा प्रिंट मीडियात जा, दोन्हीकडे जाताना की तुम्ही ज्याच्याकडे जाताय तो विषय तुम्हाला माहिती पाहिजे. ज्याला विचारताय त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा ती अबाधित राखून तुम्हाला बोलता आलं पाहिजे, विचारता आलं पाहिजे. मी काही इलेक्ट्रॉनिक मीडियातले सुरुवातीच्या काळातले असेही पत्रकार बघितले, त्यांच्या हातात बूम आला की ते जातात. एक मुख्यमंत्री होते, कोणाचं नाव नको घ्यायला, पण ते बोलताना म्हणाले, मिस्टर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय, एकेरी नावाने.
असं होत नाही. तुम्हाला तेच पथ्य पाळावं लागतं, ते सांभाळावं लागतं. तर ते जर नाही करू शकलात तर मग तुम्ही नाही ह्या क्षेत्रात टिकू शकत. Hey, yeah. मी आहे लोकल बंधन. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला.